प्रणव सुरवसे याचं पोलीस विभागामार्फत हार्दिक अभिनंदन करतो। मित्रांनो, यश दूर नाही, फक्त तुम्ही उंच स्वप्न बाळगा। वयाच्या लहानपणापासूनच आपण जे इच्छित ध्येय प्राप्त करायचा, पालक, त्या शिक्षक, समाज आणि त्या मुलांचे परिश्रम, हे सर्व गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे हेच निश्चित आहे। आपले मुलं हे लहानपणापासून घडवण्यासाठी सुरुवात करा। लहानपणापासून त्यांना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातून एक अभिमानास्पद बातमी समोर येते। एकोंडी जहागीर या ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रणव शाहूराज सुरवसे याने भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड मिळवत आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे। उमरगा तालुक्यातील एकोंडी जहागीर गावचा विद्यार्थी प्रणव सुरवसे याने कठोर परिश्रम, सातत्य आणि देशसेवेच्या ध्यासातून इंडियन एअरफोर्स मधील अधिकारी पदाला गवसणी घातली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल दिनांक 16 डिसेंबरला उमरगा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रणव आणि त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीसाठी प्रेरणादायी संदेश दिला। प्रणव सुरवसे याचं पोलीस विभागामार्फत हार्दिक अभिनंदन करतो। आज खरोखरच खूप आनंद होत आहे की उमरगा तालुक्यासारख्या ठिकाणाहून एक मध्यमवर्गीय कुटुंबातून हा विद्यार्थी हे आकाशाला गवसणी घालण्यासारखं यश संपादन करतो। ते खरोखरच अभिमानाची बाब आहे आणि त्यामागं त्याच्या आईवडिलांचे आशीर्वाद, आईवडिलांचं मार्गदर्शन, आईवडिलांची प्रेरणा हे निश्चितच आहे। आणि त्याचबरोबर प्रणवचं श्रम आहेत, शिस्त आहे आणि नियोजनबद्ध अभ्यास आहे, त्यामुळं तो या यशाला गवसणी घालू शकला। की मित्रांनो, यश दूर नाही, फक्त तुम्ही उंच स्वप्न बाळगा आणि वयाच्या लहानपणापासूनच आपण जे इच्छित ध्येय प्राप्त करायचं असेल तर आपण वयाच्या लहानपणापासूनच आपल्याला अभ्यास करावा लागेल, त्याप्रमाणे त्याचं नियोजन करावं लागेल आणि आपल्याला हवं ते यश मिळेल। शालेय जीवनापासूनच एक ध्येय, एक जिद्द बाळगणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे सर। त्यासाठी पालकांची पण काही जबाबदारी आहे, त्याबद्दल काय सांगाल? आता मी पाहतो या ठिकाणी बरेच युवक आहेत, त्यांनी म्हणजे असं आउट ऑफ द वे किंवा मार्ग सोडून भटकलेले म्हणायला हरकत नाही आणि त्याला कारणीभूत आपले पालकही आहे। आपण जर आपल्या पाल्यावर चांगले संस्कार केले तर निश्चितच आणि आपले विद्यार्थी चांगल्या मार्गाला लागतील आणि हवं ते यश त्यांना मिळेल। त्याच्यामध्ये पालक, त्याचबरोबर शिक्षक, त्याचबरोबर समाज आणि त्या मुलांचे परिश्रम, हे सर्व गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे हेच निश्चित आहे या ठिकाणी। आणि त्यासाठी मी उमरगावाच्यांना हे सांगू इच्छितो की आपले मुलं हे लहानपणापासून घडवण्यासाठी सुरुवात करा। लहानपणापासून त्यांना चांगले संस्कार घडवा, त्यांच्यावर त्यांचे बाहेर वर्तणूक कशी आहे, शाळेमध्ये कशी वर्तणूक आहे ह्याच्यावर बारीक लक्ष ठेवलं आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं तर निश्चितच तो एक चांगला नागरिक आणि हवं ते त्याला यश मिळण्यासाठी काही कठीण किंवा बाधा येणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। प्रणवच्या निवडीमुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याचा गौरव झालाय। ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्न पूर्ण करू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे। प्रणवच्या यशामागे वडील शाहूराज सुरवसे आणि आई सुजाता सुरवसे यांचे अथक परिश्रम, मार्गदर्शन आणि विश्वास महत्त्वाचा ठरला असल्याचं शिक्षकांनी यावेळी सांगितलंय। अगदी ग्रामीण भागातला एकोंडी गावचा एक मुलगा, त्याची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे आणि आज आपल्या उमरगा पोलीस स्टेशनचे PI सर यांनी त्यांच्यापर्यंत त्याला मार्गदर्शन करून सत्कारी केलं। हे सर, आपण एक शिक्षक आहात, कसं पाहता आणि काय संदेश देऊ शकाल? आज मनस्वी एवढा आनंद वाटतोय। आज जो प्रणव
सुरुवातीचा जो सत्कार फ्लाइंग ऑफिसर पदी नियुक्ती झाल्यामुळं जे आपले उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय सूर्यवंशी साहेब त्यांनी जो त्याचा सत्कार केला आणि त्यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की उमरगा शहरातल्या काही तरुणांना सुद्धा आव्हान केलं, एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न सुद्धा सूर्यवंशी साहेबांनी केला. त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे मी आभार मानतो. आणि ज्या प्रणवचा सत्कार त्या पोलीस ठाण्यामध्ये केला गेला आणि त्या कार्यक्रमाला सूर्यवंशी साहेबांनी मला उपस्थित राहायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. याचं कारण असं की आमच्या शाळेचा हा विद्यार्थी आहे, त्याचा सार्थ अभिमान मला वाटतो. कारण माझ्या शाळेतले 2 विद्यार्थी आणि दुसरी आनंदाची गोष्ट ही आहे, परवाच माझ्या संस्थेचे जे कार्यवाह आहेत, माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर कपिलजी महाजन यांचाही मुलगा, तोही आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. गौरवानं अभिमानानं सांगतो मी, डॉक्टर कौशिक कपिलजी महाजन हेही फ्लाइंग ऑफिसरपदी नियुक्त झालेले आहेत. आणि हा दुसरा प्रणव सुरवसे, हा सुद्धा स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरामध्ये 5वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि त्या शाळेचा मी क्रीडा शिक्षक आहे, याचा सार्थ अभिमान मला वाटतोय. आणि खऱ्या अर्थानं नोकरी नुसती न करता देशसेवा करणं म्हणजे हे बीज पेरण्याचं काम ज्या शाळेत झालं, तिथून संस्कार घेऊन हे आज देशसेवेसाठी कार्यरत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन तर करतोच आणि माझ्या शाळेच्या वतीनं, माझ्या वतीनं या दोन्ही अशा जवानांना मी सॅल्यूट देतो. सर, आता त्यांची जॉईनिंग आहे, एक्झाम पास तर झालेलेच आहेत, पण सत्कार करण्याच्या दरम्यान जे देशसेवाबद्दल आणि कर्तव्य आणि जबाबदारीबद्दल त्या निवड झालेल्या विद्यार्थ्याची आणि आपल्या उमरगाचे पी.आय. सूर्यवंशी साहेब यांच्यामध्ये जी चर्चा होती त्या ऐकणाऱ्यालाही देशसेवा प्रेरित होत होतं, त्याबद्दल काय सांगा? आता सूर्यवंशी साहेब जे आहेत ते नुसते त्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक नाही, तर आमचं सुद्धा ते प्रेरणास्त्रोत आहे. कारण आता सुरुवातीला जे सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा आर्मीमध्ये अगोदर नोकरी केलेली आहे, खऱ्या अर्थानं पहिल्यांदा देशसेवा त्यांनी करून दाखवलेली आहे आणि मग आज ह्या पोलीस याच्यामध्ये निरीक्षकपदी आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडून ह्या विद्यार्थ्यांना, या नवतरुणांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर प्रणवची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. तो अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. या सत्कार सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांनी शिक्षण आणि देशसेवेवर मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रियाज पटेल, क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर, प्रणवचे वडील शाहूराज सुरवसे आणि दिलीप भालेराव उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, धाराशिव.